जय हो सावरे नंदलाल की। कृष्ण भक्ती अर्थात विठ्ठल भक्तीशिवाय मुक्ती नाही आणि आयुर्वेदाशिवाय शक्ती नाही हे आपलं प्रीत वाक्य. मी आचार्य कृष्णानंद आज घेऊन आलोय एक 3 गोष्टी लक्षात ठेवण्याजोग्या. माणसाचं जीवन जगत असताना या 3 गोष्टींची आपल्याला गरज पडतेच. त्यातली पहिली गोष्ट आहे कन्यादान अर्थात बेटी. मुलगी देताना योग्य वराची निवड करा. व्यसनी, आहारी, दुराचारी अशा मनुष्याला, अशा वराला आपली मुलगी कधी देऊ नका. जर ही चूक घडली तर आयुष्यभर डोळ्यामध्ये आसू येतात, दुःख होत राहतं. दुसरी गोष्ट गाय. गोदान करताना, गायी देताना गायी पालन करणाराला द्या, गायी पाळणाराला द्या. एक तर गायी विकूच नका, पण सामर्थ्य नसेल तर गोशाळेत द्या. कारण ज्यावेळेस एखाद्या लहान मुलाची माय मरते त्यावेळेस गाय दूध देते आणि तो मोठा होतो. म्हणून गोमाता आहे ती. तिची सेवा केल्याने मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो. एवढं सामर्थ्य गोसेवेचं आहे. तिसरी गोष्ट लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे जगन्माता. संपूर्ण आयुष्य हे मातेच्या अर्थात लक्ष्मी मातेच्या कृपेशिवाय कोणताच जीव जगू शकत नाही. प्रत्येक माणसाला माता महालक्ष्मीच्या कृपेची आवश्यकता आहे. म्हणून लक्ष्मी समोरच्याला देताना अर्थात पैसो पुढच्याला देताना अर्थात धन दान करताना विचार करून द्या. अन्नदान सर्वांसाठी, पण धनदान मात्र सतील ब्राह्मण, वैष्णव, वारकरी, संत महात्मा यांनाच धनदान करा. व्यसनी, ज्वारी म्हणजे जुगारी अशा व्यक्तींना धनदान करण्याने मनुष्याला पापाचं धनी व्हावं लागतं. मनामध्ये ह्या गोष्टी लक्षात कायमस्वरूपी ठेवा. कन्या, गाय आणि लक्ष्मी ह्या देताना एक वेळ नाही 1000 वेळ विचार करा. यूट्यूब पाहणाऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. जय हो सावरे नंदलाल की. जय हो सावरे विठोजी लाल की.